तर मित्रांनो 1000 सबस्क्रायबर या चॅनलवर पूर्ण झाले, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। तुम्ही सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करत राहा। वाहनांचा आवाज येत असेल तर तो पण इग्नोर करत राहा मित्रांनो। धन्यवाद। तुमची इच्छा आहे की मी रोज तुमच्याबरोबर तुमच्यासाठी इथं चॅनलवर व्हिडिओ टाकावा, पण तुम्ही काय सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट करत नाही। धन्यवाद बास जिरली आमची। तर बघा आज 1000 स्पेशल आपल्याजवळ आहेत। लाफ्टर शेपमध्ये श्रीधर पंत, म्हणजे यांची भाषा एकदम शुद्ध आहे आणि माझी एकदम गावठी आहे बरं का। कसं आहे मी लय गावठी भाषा बोलतो आणि श्रीधर एकदम शुद्ध मराठी, एकदम समजतंय ना, संस्कृतचा तो गाढा अभ्यासक आहे। आणि काय हातानं पनीर शिकलात ना। तर हा कांदा कट करून घेतला। आमच्याजवळ आज क्रिटिक्स पण आहेत, फूड क्रिटिक्स, डॉक्टर सागर बल्लाळ, डॉक्टर चेतन बल्लाळ हे फूड रिव्ह्यू करणार आहेत। आणि आम्ही हा कांदा कट केला आहे। हे बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत, ह्याच्यात कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे। टोमॅटो खरं तर बारीक कट करायला पाहिजे होतं पण केलं नाही। थांबा मी बघतो ट्राय। या ठिकाणी आपण आता एक हे आहे पनीर क्रश करून घेतला एकदम, जसा माल क्रश करतो आपण। एकदम अभ्यास व्यक्तिमत्व, एक मंत्र म्हणून दाखव त्यांना, एक संस्कृत मधला तुझा असा मंत्र फेकून मारला ना तुम्ही जागा भस्म होऊन जाता, समजलं का। ह्यात तूप आहे, तुम्हाला तुपाचा कलर दाखवला असता मी, हे बघा दिसला। आता तुम्हाला सगळ्या ओव्हरऑल प्रोसिजरचा मी टॉप व्ह्यू दाखवतो। हे 4-5 चमचा तूप टाकून घेतलंय। थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकणार आहे जिरा, मोहरी आणि गॅस केलाय कमी। जिरा तडतड करायला लागलाय। एका अननॉलेजेबल पर्सनला एखादा प्रश्न विचारला ते कसं ओपिनियन द्यायसाठी तडतड करतो, येणं ना देणं फुकट जाणं असं काम असतं त्याचं। त्यानंतर आता टाकलाय कढीपत्त्याचा एवढा आवाज झालाय आणि कांदा। तेल कमी पडलंय, तूप कमी पडलंय। तुमच्या माहितीसाठी सांगतो, जसं मला मोठं होऊन काहीतरी मोठं बनायचं होतं पण मी थोडा मोठा झालो पण मोठा काय बनलो नाही, तसं ह्या पनीरला मोठा होऊन पनीर टिक्का बनायचा होता पण घरच्यांच्या पेअर प्रेशरमुळे हा पनीर भुर्जी बनणार आहे आज। आणि तूप टाकल्यावर माझी गोष्ट आहे, मला बनायचं होतं काय बनवायचं। ह्याला मोठं होऊन मोठा माणूस बनायचा होता पण ह्याला दाढी आली नाही। जाऊ दे, पनीरवर फोकस कर। तर थोडासा कांदा ब्राऊन झाल्यानंतर भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्या टाकायचा टोमॅटो। ह्यातला कांदा थोडासा अजून राहिलेला टाकला असतं बरं झालं। तर मी इथं होस्ट आहे या चॅनलवर, मी होस्ट आहे ना, हा कुक आहे। लाफ्टर शेफ चालू आहे। कांदा ब्राऊन झालाय, एवढा पण ब्राऊन करू नको, आपल्याला कांदा होईल तो, ठीक आहे। आता लाल टोमॅटो टाकायचे। टोमॅटो बारीक कट झाले का नाही काय माहिती। हां ठीक आहे, टोमॅटो पण बारीक कट झाले। आता प्रॉब्लेम झाला, खिडकी चालू केली की वाहनांचा आवाज येतो आणि खिडकी बंद करून ॲडजस्ट फॅन चालू केला तर त्याचा आवाज येतो आणि हे असं आपटतं, ह्याचा वेगळाच आवाज आहे। अरे तुला भांडी तोडायला नाही, भुर्जी बनवायला बोलवलं आहे। आता याच्यानंतर जाणार आहे टोमॅटो यावेळेस थोडाच घेतलाय, कालच्या रेसिपीमध्ये जास्त घेतला ना, संपलाय। आणि तर टोमॅटो पण झाला आणि ह्याच्यावर झाकायला एक भांडं घे पहिल्यांदा। ह्यांना थोडंसं मिठाचं कळत नाही आपल्याला, त्यामुळे मला सांगायला लागतं। एक काम कर, थांब तसं नको टाकू, माप घेऊन टाक। जास्त नको टाकू, कमी झालं तरी चालतं, जास्त झालेलं जर कमी नाही करत। तुला जास्त कळतं का मला जास्त कळतं? सॉरी, इथं होस्ट कोण आहे? जोपर्यंत हा टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण श्रीधर पंत यांची एक थोडीशी तडका नको देऊ आज। काल आपण दिलेला कारण आपल्याला गरज होती, आज आपण डायरेक्ट असंच करूया। मिरच्या कुठे? मग हे आहे ना लाल तिखट, समज इन केस लागलं तर देऊया, नाहीतर काही गरज नाही तशी। आजकाल जगात आहे ना, माणसं एवढी काय म्हणतात वाहवत गेलीत कुठल्याही गोष्टीला, लय वाईट। शुद्ध मराठीची पूर्ण आहे बहीण केली या ठिकाणी तू।
मी ह्याला म्हणलं की का मी थोडीशी सातारची भाषा बोलतो आणि तू थोडीशी एकदम शुद्ध मराठी भाषा बोलतो, हे माझ्यापेक्षा जास्त गावठी झाले. मी कॉन्व्हेंट शाळेतनं शिकलोय खरं तर. हे कॉन्व्हेंटच्या 10 वर्षाच्या फीवर ह्यानं अशी धार मारली. पण मी माझी मातृभाषा अजिबात सोड. माहिती आहे काय विषय झाला माहिती आहे का, आता एक हा ज्या चॅनलवर व्हिडिओ जाणार आहे त्या चॅनलवर जर गेला असतं त्यासाठी हा जो काही नाही गेला तर तुम्ही सगळ्यांनी इग्नोर करा की एका चॅनलचे नाही एका महिन्याच्या आत 1000 सबस्क्रायबर झाले आणि तो व्हिडिओ पण भयानक व्हायरल गेला आणि मी म्हणलं की मला एका परीक्षेत एवढे मार्क पडले. तर ते माझे मार्क ऐकून नाही, हे थोडंसं खडखड वाजवू नको, 1 मिनिट थांब. लोकांच्या बुडाला मंद अग्नी लागली. आज ऋषी नाही तर फायर ब्रिगेडचा माणूस पण येतच होता तुमच्या माहितीसाठी. समाजाच्या पोडाला लागलेली आग विझवायला आज सकाळी श्रीधरनं उठवलं असतं तर आम्ही तुम्हाला फायर ब्रिगेडचा कॅम्प पण दाखवला असता. आत एंट्री देते का काय त्याच्या ऋषीच्या इथं आत एंट्री भेटते का आपल्याला? नाही बाहेरनंच बघायला लागतं ना. ठीक आहे, बाहेरनं पण बघितलं असतं एक मिनी ब्लॉग झाला बघून पण देत नाही ते असले यायला. निघाल्यानंतर आम्ही तुम्हाला आग विझवायला बोलवतोय ती पण करत नाही ते जात नाही. आणि या ठिकाणी पनीर ढकललेलं आहे कढईत. तुम्हाला मी प्रॉपर व्ह्यू दाखवतो पण आता एक काम करतो, तुम्ही बघितलंय ना टाकताना ह्याच्यात असं इथं टाकताना वत्ताना बघितलंय प्रॉपर कढईत. रंगीन आता रंग आला ना फायनल टच मध्ये तुम्हाला दाखवतो. एकदम कढीपत्ता का मागं ठेवलाय टाकलं ना, जास्त कढीपत्ता टाकले कडूला कोथिंबीर कडो प्रमाण पाहिजे. तेल कमी या जगात कुठल्याही गोष्टीला अति प्रमाणात केलं ना तर मुळव्यात होतं. हे बघा अशी कोथिंबीर घ्यायची मुठभर सरपलीकडे सर जरा अशी आणि असा भपका मारायचा. अजून कमी पडले तर अजून थोडीशी टाकू, अजून थोडी टाकू. एकदम हिरवा घार पाला पाचवा झाला पाहिजे. आणि तडका द्यायचाच आहे का? तडका मला वाटतं त्यात तूप कमी पडलं. मी तेच म्हणलं तुला की थोडंसं तेलाची मात्रा बुर्जीत नेहमी जास्त असली पाहिजे. ही सगळी कशी जरा हेल्थ कॉन्शियस आहेत सगळी आमच्या घरात, मी सोडलं तर. आणि मी तर तेलात तळलेलीच बुर्जी खातो डायरेक्ट, त्यात काय विषयच नाही. त्यात तेलात बुर्जी टाकली का बुर्जीत तेल टाकलं हेच कळलं. इट्स ओके गाईज. अँड दिस इज रेडी टू सर्व पनीर भुर्जी. आणि फायनली आमची पनीर भुर्जी तयार आहे सर्व करायला. मी तुम्हाला दाखवतो, हे बघा. ये तर हा पूर्ण असा ओव्हरऑल विषय आहे. आता आम्ही वाट बघतोय फूड रिव्ह्यू देणाऱ्यांची. हो तर त्यानंच केलं. म्हणजे पनीर चांगला आहे, कोथिंबीर पण बरोबर पडली, मीठ पण चांगलं आहे आणि मसाला वगैरे पण एकदम प्रॉपर पडला आहे. सगळं पडलंय प्रॉपर, पण लागतं एवढं घाण काय व्हिडिओ पुरतं चांगला रिव्ह्यू तर द्यावा. खोटा म्हणलं मी सगळं चांगलं पडलंय चांगलं लागलं ना चांगलं चिरलाय वा वा. कोथिंबीर अरे अरे एक मोजू शकतो एक कोथिंबीर. प्रमाण पण लय भारी आहे, प्रमाण भारी आहे, पनीर बी भारी आहे, एकदम स्टँडर्ड आहे सगळं. टेस्ट लय घाण लागते.